नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन सावंत, संचालक मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेस. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. म्हणजेच इयत्ता 10वीतला ज्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा इयत्ता 10वीची परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत, हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे. 10वीची परीक्षा झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 महिन्यांचा तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. कारण 11वीची ॲडमिशन प्रोसेस खूप लेंदी चालते. जवळपास 2-3 महिन्यांचा कालावधी 11वीची ॲडमिशन प्रोसेससाठी लागतो. मग कधी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमच्या 11वीचे कॉलेज चालू होतात. तर मोस्ट प्रोबॅबली बघायला गेलं तर 10वीच्या मुलांना 10वी नंतर कुठलं क्षेत्र निवडायचं हा एक सर्वात मोठा प्रश्न मुलांपुढे येऊन ठेवतो किंवा एक प्रश्न पडतो मुलांना. त्याच्यामध्ये कोणती साईड घ्यायची, डिप्लोमा करायचा का, ITI केलं तर काय होईल, असे बरेचसे प्रश्न असतात. काही मुलांना आर्ट्स घ्यायची इच्छा असते, काही मुलांना सायन्स घ्यायची इच्छा असते, काही मुलांना कॉमर्स घ्यायची इच्छा असते. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. बघा, मोस्टली जे मुलं इंग्लिश मिडियमचे आहेत, सेमीचे आहेत किंवा मराठी मिडियमचे का असे ना, तर तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्या सायन्ससाठी. पहिला प्रेफरन्स तुमचा सायन्स असला पाहिजे. जर तुम्हाला पुढे जाऊन अकाउंटिंगमध्ये काम करायचं आहे, बँकेमध्ये जॉब करायचं आहे किंवा तुम्हाला लॉ करायचं असेल किंवा सायन्स फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्टच नसेल, म्हणजे 10वीला किती टक्के पडतात याच्या बेसिसवरती आजपर्यंत डिसिजन घेण्यात येतो की सायन्स म्हणजे जसं 80% वर पडले की सायन्स घ्यायचं, 60च्या वर पडले की कॉमर्स घ्यायचं किंवा 60च्या आत पडले की आर्ट्स घ्यायचं. तर हा सगळा जो काही आजपर्यंत जे काही चालू आलेली प्रथा होती ते आता थांबवून आपल्याला जर इंटरेस्ट सायन्समध्ये असेल तर डेफिनेटली सायन्स घ्यायचे आपल्याला. जर सायन्समध्ये इंटरेस्ट नसेल तर मग सेकंड ऑप्शन आहे कॉमर्सचा आणि थर्ड ऑप्शन आहे आर्ट्स. देन मग तुम्ही ITI साठी जाऊ शकता जर तुमच्याकडे एज्युकेशन घेण्याची कॅपॅसिटीज नसेल तर. आता डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये डिप्लोमा घेण्याचं प्लॅनिंग सुरू असेल त्या विद्यार्थ्यांना एक हिंट देऊ इच्छितो. जर तुमचं इंग्लिश खूप चांगलं असेल, मॅथमॅटिक्स खूप चांगलं आहे, तर तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता. बरेच मुलं IQ किंवा याचं त्याचं ऐकून, नातेवाईकांचं ऐकून डिप्लोमाला ॲडमिशन घेतात. बट डायरेक्ट 10वी नंतर कुठल्याही प्रकारचं फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री माहीत नसताना डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर मुलांना तिथे गॅप घ्यावा लागतो किंवा मुलांना ड्रॉप बसतो, मुलं हताश होतात. असे बरेचसे मी एक्झाम्पल पाहिले. त्यामुळे आपल्याला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही जर जेन्युनली स्कॉलर असाल, तुम्हाला अभ्यासात प्रचंड इंटरेस्ट असेल तर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता. कारण डिप्लोमा केल्यानंतर डिग्री तुम्हाला खूप इझी जाते, कारण डिग्रीचाच बेस तुम्हाला डिप्लोमामध्ये कव्हर होतो. आता मोस्टली मी तुम्हाला 11वी पहिल्यांदा कॉमर्स विषयासाठी कोणकोणते विषय असतात आणि सब्जेक्टचं सिलेक्शन कसं करायचं त्याची तुम्हाला थोडक्यात मी माहिती देणार आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला जे विषय आता मी सांगणार आहे ते विषय त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये आहे की नाही याची पूर्व खात्री करायची, मगच तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट करायचं. बऱ्याचदा असं होतं की मुलं आधी कॉलेज बघतात, कॉलेजचं नाव बघतात, तिथे ॲडमिशन घेतात, मग कळतं की त्यांना जो विषय हवा होता तो इथे नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल, कॉमर्सच्या मुलांना जर IT घ्यायचं असेल तर तुम्ही कॉलेजची नावं नाही सांगणार. पण जर एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही आधीच ॲडमिशन घेतलं आणि तिथे कळलं की IT विषयच नाही, मग काय कराल? मग पुन्हा कॉलेज चेंज करा. ही प्रोसेस खूप लेंदी होते आणि हॅक्टिक असते. त्यामुळे कॉमर्स घेणाऱ्या मुलांना पहिला विषय जो आहे तो बघा इथे या ठिकाणी मराठी विषय तुमचा पहिल्यांदा, दुसरा आहे हिंदी आणि तिसरा विषय तुमचा IT. या 3 पैकी तुम्ही एक विषय घेऊ शकता, मराठी, हिंदी किंवा IT. तर मी सजेस्ट करेन जर IT घेतलात तर या ठिकाणी 50 IT घेतलं तर या ठिकाणी 50 मार्काचं प्रॅक्टिकल असतं, 50 मार्काची थेरी असते. टोटल 100 मार्काचा ITचा सब्जेक्ट असतो. 100 पैकी जरी तुम्हाला 90 मिळाले तर 90 डिवाइड बाय 6 करा. 9 1 जा 9, 6 1 जा 6, 6 2 जा 12, तर 6 1 जा 6, 3 राहिले, 6 5 जा 30. म्हणजे 50% अप्रॉक्स तुम्हाला ग्रोथ मिळते. म्हणजे कॉमर्समध्ये तुम्हाला जर समजा अभ्यास करून 70% पडले तर त्यामध्ये 15% ITचे ॲड करा, तुम्ही डायरेक्ट जाता 85 वर. 70 पडले तर 60 पडले तर 75 वर. त्यामुळे एकटा IT विषय तुम्हाला जवळपास 15% वाढ देतो. त्यामुळे IT तुम्हाला घ्यायचाच आहे. मग IT घेण्याआधी तुम्हाला पाहावं लागेल की कुठल्या कॉलेजमध्ये IT सब्जेक्ट आहे. अर्थात प्लेन कॉमर्समध्ये आणि IT मध्ये थोड्याशा फीचा फरक असतोच, तो टाळता येणार नाही. पण
आय टी घेण्यासाठी तुम्ही पहिली प्रायव्हसी द्या. सेकंड विषय येतो तुमचा कॉमर्समध्ये SP और मॅथ्स. आता या दोघांपैकी कुठला विषय घ्यायचा? बऱ्याचदा असा अनुभव आला की मुलं कॉलेजला पोहोचतात, ऍडमिशन घ्यायची वेळ येते, फॉर्म भरताना जेव्हा सब्जेक्ट सिलेक्शन येतात तेव्हा फोन करतात शिक्षकांना 10वीच्या की सर कुठला विषय घेऊ, आय टी घेऊ की मॅथ्स घेऊ. मग त्यावेळेस तुमचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो, नाही होऊ शकत. त्यामुळे आताच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देतोय की ज्या मुलांचं मॅथ्स चांगलं, आता पुन्हा तुम्ही 10वीला मॅथ्समध्ये किती मार्क आहेत हे बघा, हे नका बघू. जर तुम्हाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही मॅथ्सला पहिला प्रेफरन्स तुम्ही मॅथ्सला द्या, मग SP ला द्या. कारण पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्याल, तेच आता सांगितलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तिथे तुम्हाला मॅथ्स आहेच आहे. FY ला तुम्ही गेला तरी तुम्हाला मॅथ्स आहे. आणि मॅथ्स असल्याने तुम्ही NDA ची पण एक्झाम देऊ शकता. आयदर तुम्ही 12वी नंतर BSc IT ला पण तुम्ही ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता जर तुमचं मॅथमॅटिक्स 12वीला असेल तर. त्यामुळे ज्यांना मॅथ्समध्ये आवड आहे त्यांनी निश्चित मॅथ्स घ्या, SP तुम्ही ड्रॉप करा या ठिकाणी. त्यानंतर थर्ड सब्जेक्ट तुमचा BK, फोर्थ सब्जेक्ट आहे तुमचा OCM, त्यानंतर तुमचा इकॉनॉमिक्स आणि लास्ट सब्जेक्ट तुमचा इंग्लिश. असे तुमचे 6 सब्जेक्ट झाले. 1 2 3 4 5 आणि 6 असे सब्जेक्ट सिलेक्शन तुम्हाला आहेत. आता लँग्वेजमध्ये काही कॉलेजमध्ये फ्रेंच आहे, जर्मन आहे, त्या कॉलेजवरच्या प्रेस्टिजवरती, त्या कॉलेजच्या रेप्युटेशनवरती त्यांनी सब्जेक्ट ठेवलेले आहेत. बाकीच्या विषयांमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस तुम्हाला दिसून येणार नाही. आता ज्या मुलांना CBSE मधून कॉमर्स घ्यायचे त्यांचे सब्जेक्ट वेगळे आहेत. मी दुसरा एक व्हिडिओ बनवेन त्यामध्ये तुम्हाला CBSE कॉमर्सबद्दल पूर्ण माहिती देतो. आता स्पेसिफिकली सायन्स घेणाऱ्या जे विद्यार्थ्यांना सायन्स घ्यायचे त्यांनी जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण हे खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मी शेअर करतो. आता ज्या विद्यार्थ्यांना सायन्स घ्यायचे तर 12वी सायन्स म्हणजे 11वी 11th प्लस 12th सायन्स. सायन्समध्ये पहिला ग्रुप असतो तुमचा PCM, दुसरा ग्रुप आहे तुमचा PCB आणि लास्ट ऑप्शन आपण इथे बघा तुम्ही PCMB. आता याच्यामध्ये पण मुलांचं कन्फ्युजन असतं की सर PCM घ्यायचं, PCB घ्यायचं का PCMB ठेवायचं. P फॉर फिजिक्स, C फॉर केमिस्ट्री, B फॉर बायोलॉजी, M फॉर मॅथ्स, PCMB. आता ज्या मुलांना जर JEE द्यायची आहे, ज्या मुलांना JEE ची एक्झाम द्यायची त्या मुलांनी फक्त PCM ग्रुप घ्यायचा आणि ज्या मुलांना नीटची एक्झाम द्यायची त्यांनी फक्त PCB हा ग्रुप घ्यायचा. आणि ज्या मुलांचं काही टार्गेटच नाहीये किंवा ज्यांना नीट आणि JEE द्यायचं नाहीये त्यांनी सरळ PCMB घ्यायचा. कारण नंतर तुम्ही कुठेही डायव्हर्ट होऊ शकता. PCMB असेल तर इंजिनिअरिंगला पण होऊ शकता, मेडिकलला पण होऊ शकता. पण ज्यांचं टार्गेट ओनली नीट आहे, ज्यांना डॉक्टरच बनायचं आयुष्यात किंवा मेडिकल रिलेटेड क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी PCB हाच ग्रुप घ्यायचा. याचा तुम्हाला खूप फायदा होतो पुढे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या एक्झामबद्दल पूर्ण माहिती देईन तुम्हाला. आता तुर्तास एवढी माहिती फक्त लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो की ज्या मुलांना JEE घ्यायचे त्यांनी PCM ठेवायचं आणि ज्यांना JEE घ्यायचे त्यांनी PCM मध्ये CS घ्यायचा. आता CS काय असतो तुम्हाला मी सब्जेक्ट सिलेक्शनमध्ये दाखवतो की कोणकोणते सब्जेक्ट सायन्सच्या मुलांना आहेत आणि कोणते विषय घ्यायचे आणि कोणते नाही घ्यायचे. जी मुलं स्टेट बोर्डचे ज्यांना CET द्यायचे त्यांनी PCMB ठेवा. मॅथ्स अवघड असला तरी ड्रॉप करू नका, तो काही ना काहीतरी तुम्हाला कामाला येईल. फक्त मॅथ्समध्ये पासिंग पुरता अभ्यास करायचा, बायोवर जास्त लक्ष द्यायचं. आणि तुम्हाला मॅथ्स घ्यायचं तरी बायो जुळला ठेवायचा, पासिंग पुरता अभ्यास फक्त बायोचा करायचा, मॅथ्सला जास्त टार्गेट करायचं. पण PCMBच ग्रुप हा घ्यायचा आहे, कारण जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी, परत त्याचा वेगळा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. त्यापेक्षा आहे याच विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा. आता सब्जेक्ट सिलेक्शन आपण बघूया इथे. बघा सेम पहिला विषय तुमचा लँग्वेजचा, त्याच्यामध्ये पहिला आहे मराठी, दुसरा आहे हिंदी, थर्ड आहे IT आणि फोर्थ आहे CS म्हणजे कम्प्युटर सायन्स. आता CS कोण घेऊ शकतं? जे मुलं PCM ग्रुप घेणार आहेत, PCM किंवा PCMB, PCMच ग्रुप घेणारी मुलं CS घेऊ शकतात. फिजिक्स,
केमिस्ट्री आणि मॅथ्स. कसं तर CS हा फक्त 200 मार्कांचा आहे. CS चा बेनिफिट बघा काय आधी सांगतोय. CS हा 200 मार्क्स आहे. तर 200 मार्क्सला जर 6ने डिवाइड केलं आपण तर 6 3 जा 18 परत 2 6 3 जा 18 समथिंग 32.33 म्हणजे 33%. जर तुम्हाला 200 आउट ऑफ 200 आले तर तुम्हाला 33% एकटा CS देतोय. ॲटलिस्ट 190 जरी तुम्हाला आले CS मध्ये तरी 6 3 जा 18 अँड 6 1 जा 6 31% पर्यंतचे मार्क्स तुम्हाला CS मुळे वाढू शकतात. 31% म्हणजे तुम्हाला जर 12वी सायन्समध्ये 60% पडले तर त्यामध्ये 31% ॲड करा, तुमचे टोटल होते 91%. इमॅजिन करा 91% जर तुमचा CS असेल तर. पण CS कोणत्या कॉलेजमध्ये आहे, तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटेल की नाही याची आधीच सगळी माहिती घेऊनच तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. बायोलॉजी घेणाऱ्या मुलांना CS घेता येत नाही, फक्त मॅथ्स घेणाऱ्या मुलांना CS हा विषय घेता येतो. तर हे सब्जेक्ट झाले पहिले तुमचे. आता ज्यांना IT घ्यायचे त्यांनी IT घ्या, ज्यांना JEE करायचे मॅथ्स घ्यायचे त्यांनी CSच घ्यायचे हे मी सजेशन देईन. आणि ज्यांना IT आणि कम्प्युटर सायन्समध्ये म्हणजे CS मध्ये इंटरेस्ट नसेल, तुमचं मराठी हिंदी चांगलं असेल पण हा न घेतलेला बरा, कारण परत याच्यामध्ये रायटिंग स्किल आलं, धडे आले, कविता आल्या, हे सगळं पुन्हा रिवाईज करा, त्यामध्ये खूप जादा वेळ जातो. त्यापेक्षा सायन्सच्या मुलांनी IT आणि CSच घ्यायचं ऑप्शनमध्ये. सेकंड सब्जेक्ट तुमचा आहे फिजिक्स, हा कंपल्सरी. P फॉर फिजिक्स मी शॉर्टकटमध्ये लिहितो इथे. केमिस्ट्री तुमचा थर्ड सब्जेक्ट आहे. फोर्थ सब्जेक्ट तुमचा आहे मॅथ्स. फिफ्थ वन आहे तुमचा बायो आणि सिक्स्थ वन आहे तुमचा इंग्लिश. आता या ठिकाणी ज्यांना मॅथ्स ड्रॉप करायचं आहे म्हणजे हा मॅथ्स नको आहे त्यांना ऑप्शनला कॉलेजवर डिपेंड आहे, इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी असतो. आणि ज्यांना इथे बायो ड्रॉप करायचं आहे त्यांनाही इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी असतो. ते तुमच्या कॉलेजवरती डिपेंड आहे की तुम्हाला ते ऑप्शनला कुठला सब्जेक्ट देतात. म्हणजे तुम्ही मॅथ्स ड्रॉप करू शकता, त्याच्याऐवजी तुम्ही बायो ठेवून एक ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकता, किंवा तुम्ही बायो ड्रॉप करून मॅथ्स घेऊ शकता आणि त्याच्याऐवजी ऑप्शनल तुम्ही एखादा दुसरा विषय घेऊ शकता. परंतु अभ्यास हा करायचाच आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही PCMB हा ग्रुप घेताय तर तुम्हाला याचा खूप जास्त पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. आता नक्की MST CET काय, JEE काय, नीट काय याच्याबद्दलचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती देईन. तुर्तास एवढंच मी सांगू इच्छितो की या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेस जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा पहिलं, दुसरं, तिसरं कॉलेज जिथे तुम्हाला ॲडमिशन हवं आहे, जिथे तुम्हाला जे सब्जेक्ट हवे ते आहेत त्यांचीच नावं टाकायची, मग बाकीची नावं टाकायची. मुलं बऱ्याचदा चुकतात की जे कॉलेज नको आहे तेच पहिलं टाकतात आणि ते पहिलं लागलं आणि घेतलं नाही की शेवटपर्यंत नाव येत नाही. त्यामुळे जे कॉलेज तुम्हाला हवेत, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला हवे असलेले विषय आहेत तेच पहिल्या लिस्टमध्ये टाकायचे. पहिले 10च्या 10 कॉलेजची नावं टाकायचे, याची काळजी घ्यायची. त्या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती लागली तर खाली स्क्रीनवरती माझा मी नंबर शेअर करतोय, तुम्ही निश्चित मला व्हॉट्सअप करू शकता. मी तुमच्यापर्यंत तुम्हाला आवश्यक असलेली माहिती पोचवेन. तुर्तास या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.